नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संकेत वानखडे आपणा सर्वांचे माझे यूट्यूब चॅनल डिजिटल ॲग्रो अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। तर आत्ताचा हा शॉर्ट व्हिडिओ मी कपाशी पिकासाठी बनवत आहे। अनेक शेतकऱ्यांच्या कपाशीवरती माव्याचा खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला आहे। मावा म्हणजे काय, तर अनेक शेतकऱ्यांचे जे कपाशी आहे ते कपाशीच्या शेंड्यावरती जे आहे अतिशय काळा असा पदार्थ जो आहे, तेलकटचा पदार्थ त्या ठिकाणी आलेला आहे, त्याला मावा असे म्हणतात। तर हा मावा खूप मोठ्या प्रमाणात अनेक शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी कपाशीवरती आलेला आहे आणि याचं नियोजन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की याचं नियोजन आपण कशा प्रकारे केलं गेलं पाहिजे। त्याच्यावरती मी तुम्हाला काही त्या ठिकाणी जे आहेत एक दोन त्या ठिकाणी कीटकनाशक जे इन्सेक्टिसाइड असतात ते सांगणार आहे। त्याची फवारणी जर तुम्ही केली तर नक्कीच तुमचा हा मावाचा प्रादुर्भाव जो आहे तुमच्या कपाशी पिकावरचा, कापूस पिकावरचा, तो पूर्णपणे त्या ठिकाणी दूर होऊन जाईल। त्यामध्ये टेन्शन घेण्यासारखं काही काम नाही आहे। अवघ्या जे आहेत 2 ते 3 दिवसांमध्ये याचा तुम्हाला फरक दिसेल आणि 2 ते 3 दिवसांमध्ये तुमचं कपाशीचं पीक जे आहे पुन्हा एकदा टवटवीत त्या ठिकाणी होईल। माव्याचा पूर्ण प्रादुर्भाव त्या ठिकाणी निघून गेलेला असेल। तर त्या ठिकाणी जी फवारणी आहे ती अशी की जर तुमच्या कपाशीच्या पिकावरती माव्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असेल, म्हणजे जास्त प्रमाणात त्या ठिकाणी मावा जर कपाशी पिकावरती असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला वापरायचं आहे उलाला हे कीटकनाशक। उलाला हे कीटकनाशक वापरून त्या ठिकाणी संपूर्ण तुमच्या कपाशीच्या प्लॉटवर तुम्ही फवारणी करा, अतिशय चांगला रिझल्ट येईल। आणि जर त्या ठिकाणी माव्याचा प्रादुर्भाव कमी असेल, म्हणजे कमी प्रमाणात त्या ठिकाणी मावा असेल, जो काळा मावा असतो शेंड्यावरती तो कमी प्रमाणात असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला वापरायचं आहे सिजेंटा कंपनीचं ॲक्ट्रा हे कीटकनाशक त्या ठिकाणी वापरा आणि त्याची जे आहे संपूर्ण प्लॉटवरती त्या ठिकाणी फवारणी करा। अतिशय चांगला रिझल्ट आहे, माव्याचा पूर्ण प्रादुर्भाव त्या ठिकाणी निघून जाईल। आणि मी काही या ठिकाणी कुठल्या कंपनीची वगैरे ॲड करत नाही आहे, ज्याचे चांगले रिझल्ट आहेत ते शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगतोय। या 2 गोष्टींपैकी तुम्ही या ठिकाणी कुठलं पण एखादं वापरलं आहे ते तुमच्या कपाशीवरती डिपेंड करतं। तुम्ही शेतात जा आणि बघा मावा किती प्रमाणात आहे आणि किती नाही। कमी असला तर ॲक्ट्रा वापरा, जास्त असला तर उलाला वापरा। याची फवारणी करा, अतिशय चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल। कपाशीचं पीक पुन्हा एकदा टवटवीत होईल। धन्यवाद।